तर हे आहेत गुरुदेव श्री श्री रविशंकरजी. ते सांगतात की जीवनामध्ये चुका होणं चुकीची गोष्ट नाहीये. चुका होऊ शकतात कारण चुका झाल्यानंतर आपण शिकतो, है की नाही. परंतु काय आवश्यक आहे माहिती आहे, आपण जी चूक झाली त्या चुकीतून काय शिकलो हे अति आवश्यक आहे. म्हणजे जर चूक झाली आणि त्याच्यातून आपण काहीतरी शिकलो तर तीच चूक पुन्हा होईल का? नाही होणार. तर गुरुदेव म्हणतात की जीवनामध्ये हजारो चुका करा. म्हणा सगळ्यांनी, जीवनामध्ये हजारो चुका करा, परंतु ती चूक पुन्हा करू नका. समजलं सगळ्यांना? येस. आता मला सांगा, जर ती चूक परत परत झाली याचा अर्थ आपण बुद्धीचा वापर केला का? चुका झालेल्या आहेत त्याच्यातून काही शिकलो का? नाही. म्हणजेच काय, आपण त्या चुका पुन्हा करायच्या नाही. आणि जर पुन्हा चुका करायच्या नसतील तर काय करणं आवश्यक आहे? शिकणं आवश्यक आहे. कुठून? जी चूक मागे केली होती ती. येस. समजलं सगळ्यांना? बरं, चुका होतात म्हणजेच आपण शिकतोय. जर चूक होते आपल्याकडनं तर आपण शिकतोय. जर चूक कुणी करत नाहीये याचा अर्थ एक तो परफेक्ट आहे किंवा तो काहीच करत नाहीये. किती लोकांना समजलं? दोन प्रकारचे लोक असतात. पहिला प्रकार काय आहे? एक म्हणजे एखादा व्यक्ती एवढा परफेक्ट झालाय की त्याच्या हातून आता चुकाच होत नाहीत. आणि दुसरा प्रकार, तो काहीच करत नाही, बट जो शिकतोय, जो काहीतरी करतोय त्याच्या हातूनच चुका होणं शक्य आहे. म्हणून चुका जर होत आहेत तर घाबरायचं नाही. चुका होत आहे याचा अर्थ आपण ग्रोथ करतोय, पण त्या चुकीतून आपण जर परत काही शिकलो नाही तर ही मूर्खता आहे. म्हणून गुरुदेव काय म्हणतात? जीवनामध्ये हजारो चुका करा. म्हणा बरं, जीवनामध्ये हजारो चुका करा, परंतु ती चूक पुन्हा करू नका. व्हेरी गुड. टाळ्या वाजूयात त्यांच्यासाठी. ह्या टाळ्या कोणासाठी? त्यांच्यासाठी. जोरदार वाजवा. ये